मालवणमधल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याजवळचा खचलेला भाग बुजवला. रात्री उशिरा खचलेल्या भागामध्ये भराव टाकला. बांधकाम विभाग आणि कोकण प्रादेशिक विभागाचे अधिकारी पाहणी करणार. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा किंवा चबुतऱ्यावरती काहीही परिणाम झालेला नाही. राजकोट किल्ल्यावरील पुतळ्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचं स्पष्टीकरण. दौंडहून पुण्याच्या दिशेने जात असताना डेमू ट्रेनच्या एका कोचला अचानक आग. आगीनंतर प्रवाशांचा एकच गोंधळ. काही प्रवाशांकडनं आग विझवण्याचा प्रयत्न. शेगावकडनं पंढरपूरकडे निघालेल्या गजानन महाराजांच्या पालखीचं परभणीत आगमन. 700 वारकरी, 3 अश्व, टाळ मृदुंगाच्या गजरात श्रींची पालखी परभणी शहरात. नाशिक मनमाडमधनं निघणाऱ्या स्नेहभाव पालखीला 38 वर्षांची परंपरा. टाळ मृदुंगांच्या गजरात वारी पंढरीच्या दिशेने 33 गावांचा प्रवास करत 21 दिवसांनी पालखी पंढरीत दाखल होणार. लोणंद इथल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी तळाची पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांच्याकडनं पाहणी. वारकऱ्यांच्या सोयी सुविधांबद्दल जिल्हा प्रशासनाला सूचना. संत निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी नाशिक ते पंढरपूरकडे रवाना. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील एका शेतकरी सुद्धा वारीमध्ये सहभागी आणि वारीमध्ये सहभागी तरीही मोबाईलवरनं पार पडतोय शेतीची जबाबदारी. द्वारका वॉटर पार्कमध्ये सुरक्षा रक्षक आणि बाउन्सर्सकडनं पर्यटकाला मारहाण झाल्याचा आरोप. तब्बल 1.5 तास एका रूममध्ये कोंडून ठेवल्याचा आरोप. पीडित परिवाराकडनं पोलिसात तक्रार. ठाण्याच्या रघुनाथ नगर परिसरामध्ये मित्तल पार्कमधील एका इमारतीच्या 10व्या मजल्यावरती अचानक आग. घरातलं फर्निचर, इलेक्ट्रिक साहित्य आगीत जळून खाक. एमएसटी सीईटी परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार. इंजिनिअरिंग, फार्मसी आणि अॅग्री प्रवेशांसाठी घेतली होती सीईटी. निकालानंतर 3 ऐवजी 4 फेऱ्यांमध्ये प्रवेश प्रक्रिया. आजपासून विदर्भ वगळता राज्यातील इतर भागातील शाळा सुरू. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना पहिल्याच दिवशी स्वागत केलं जाणार. मुंबईच्या परळमधल्या शिरोडकर शाळेचं विद्यार्थ्यांचं पहिल्याच दिवशी स्वागत. यावेळी झाशीच्या राणी, टिळक, छत्रपती शिवाजी महाराज, वारकरी अशा वेगवेगळ्या वेशभूषा करत विद्यार्थी शाळेत पोहोचले. सोलापूरच्या इंडियन मॉडेल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचं औक्षण आणि पुष्पवृष्टी करत स्वागत. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह. जळगाव जिल्ह्यामध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचं आणि पालकांचंही जोरदार स्वागत. काही ठिकाणी शोभायात्रा सुद्धा केल्या. नाशिक जिल्ह्यामध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं जंगी स्वागत. प्रभात फेरी काढून शाळेचा पहिला दिवस साजरा. लेझिम पथकासह पारंपरिक वेशभूषा धारण करत विद्यार्थ्यांची प्रभात फेरी. विद्यार्थ्यांना एसटीचा पास थेट त्यांच्या शाळा महाविद्यालयांमध्ये मिळणार. राज्य परिवहन महामंडळाची राज्यामध्ये आजपासून विशेष मोहीम. गडचिरोलीच्या अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त भागातल्या 120 विद्यार्थी पहिल्यांदाच विमानातनं बंगळुरूच्या इस्रो भेटीला. नागपूर विमानतळावरती मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांचं स्वागत केलं आणि संवाद साधला. नागपूरच्या बोगस शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये मोठी कारवाई. दिलीप धोटेंना अटक. प्रत्येक शिक्षकाकडनं 15 लाख घेतल्याचा संशय. दिलीप धोटे विठ्ठल रुक्मिणी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष. आज मनसेची शिवतीर्थावरती बैठक. राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये बैठकीचं आयोजन. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकींचं सत्र. केंद्रीय समित्यांकडनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे आढावा घेणार. काँग्रेसचे नागपूर शहराध्यक्ष विकास ठाकरेंकडनं महानगरपालिका स्वबळावरती लढवण्याचे काँग्रेसचे संकेत. 151 जागेवरती निवडणूक लढवण्याची काँग्रेसची तयारी पूर्ण. आम्ही स्वबळावरती निवडणूक लढवायला सज्ज असल्याचं स्पष्ट केलं. नागपुरामध्ये भाजपविरुद्ध अजितदादांच्या राष्ट्रवादीतील वाद विकोपाला. महापालिका निवडणुकीमध्ये जागा वाटपावरनं दोन्ही पक्षात चुरस. 40 जागा लढवण्यावरती ठाम. शहराध्यक्ष प्रशांत पवारांची भूमिका. लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यामध्ये आजपासून तिकीट तपासणी. विना तिकीट प्रवास करणाऱ्यांना पकडण्यासाठी विशेष मोहीम. अनधिकृत प्रवासांच्या तक्रारी वाढल्या असल्यामुळे निर्णय. अहमदाबाद दुर्घटनेमध्ये मृत पावलेल्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींवरती आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. दुपारी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल. त्यानंतर संध्याकाळी मृतदेहावरती शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांचे डीएनए मॅच करण्याचं काम अजूनही सुरू. आतापर्यंत 97 मृतांचे कुटुंबियांसोबत डीएनए मॅच, तर 33 मृतदेह कुटुंबियांना सुपूर्द. अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीसाठी आज उच्चस्तरीय समितीची बैठक. गृहसचिवांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेली समिती 3 महिन्यात अहवाल सादर करणार. 4 धामसाठी सुरू असलेली हेलिकॉप्टर सेवा आजही बंद राहणार. सर्व हेली ऑपरेटर आणि वैमानिकांचं उड्डाण अनुभव तपासले जाणार. त्यानंतरच सेवा पुन्हा सुरू होईल.
उत्तराखंडमधल्या हेलिकॉप्टर अपघाताची चौकशी विमान अपघात तपास ब्युरो करणार. आर्यन एव्हिएशन बेल 407 हे हेलिकॉप्टर केदारनाथजवळ कोसळलं होतं. केदारनाथ पथपथावरील जंगल चट्टीजवळ दरड कोसळली. एकाचा मृत्यू तर 2 जण जखमी. सोनप्रयाग ते केदारधाम मार्ग पुढच्या आदेशापर्यंत बदल. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं लार्नाका आंतरराष्ट्रीय विमानतळावरती आगमन. सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस यांच्याकडनं मोदींचं स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सायप्रसमधल्या लिमासोलच्या हॉटेलमध्ये घेतली भारतीय नागरिकांची भेट. भारतीय नागरिकांकडनं मोदींचं स्वागत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.